हॅलो हाय नमस्कार. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर थोड्या दिवस मी ICUमध्ये मला ठेवण्यात आलं होतं आणि ICUमधून आता मला वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले आणि ऑपरेशन होऊन जवळपास एक आठवडा होत आला होता. आणि तर आता तब्येत थोडीशी आहे व्यवस्थित. तर आता भाऊजी भेटायला आलेत, म्हणजे माझ्या बहिणीचे मिस्टर, आणि ते लगेचच भेटून माघारी परत जाणार होते. कारण काय झालं आहे की त्यांच्याकडे देवीचं साल असतं आणि जागृत देवीचं स्थान आहे आणि त्यामुळे त्यांना अजिबात वेळ नव्हता, तरीसुद्धा वेळात वेळ काढून ते मला भेटण्यासाठी आलेत. भाऊजी यांना म्हणत होते की खरंच गायत्री मनाने खूप स्ट्रॉंग आहे आणि एवढं मोठं ऑपरेशनसुद्धा तिने म्हणजे एकदम धीट मनाने असं सहन केलं आहे. आणि खरंच बरं का, ऑपरेशन झाल्यानंतरसुद्धा होणारा त्रास, वेदना म्हणजे शब्दात असं नाही सांगू शकत मी तुम्हाला. आणि कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला म्हटलेच की आपलं सायन्स, आपली टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली, तरीसुद्धा आपली देवावरती श्रद्धा ही असतेच. त्यामुळे भाऊजींनी मला म्हणजे तिथला अंगारा देवीचा आणला होता. खूप जागृत देवीचं स्थान आहे आणि तिथले भाऊजी पुजारी आहेत. त्यांनी येताना तिथला अंगारा आणला होता आणि तो अंगारासुद्धा मला त्यांनी लावला. म्हणजे बघा ना, आपली श्रद्धा खरंच म्हणजे खूप महत्त्वाची असते, श्रद्धासुद्धा. पण म्हणलं चला जाऊयाच म्हणलं. काहीतरी घरी गेलो की खायला त्याचं तूप नाही तर नको भाऊजी, मला पैसे नको, एवढे कशाला दिले. राहू दे. चल जाऊ का परत. भाऊजी गेल्यानंतर थोड्या वेळ रेस्ट घेतली आणि आता आई वेणी घालायला लागली माझी. कारण काय होतं की हॉस्पिटलमध्ये असं कोणी ना कोणी सारखं भेटायला येतंच. तरी भाग्यश्रीचे सासू सासरे पण आज दुपारी आले होते. म्हणजे तिच्या घरचे सगळेच आले होते, तिचे मिस्टर, दीर, सासू सासरे सगळेजणच आले होते. पण काय होतं, एकतर ते नवीन आहेत, त्यामुळे एखाद्याला शूटिंग घेतलेलं आवडतं नाही आवडत असं होतं. त्यामुळे मी काय त्यांचं शूटिंग घेतलेलं नव्हतं. आणि खरंच बरं का, आईची पण खूप दगदग होत होती, कारण ऑपरेशन झाल्यापासून ती इथंच थांबली होती. खरं तर ऑपरेशनच्या आदल्या दिवसापासूनच इथं होती ती हॉस्पिटलमध्ये आणि सगळं तिला करावं लागत होतं माझं. त्यामुळे तिची एकटीची पण दगदग होत होती आणि घरून डबा येत होता. घरी पण त्या दोघींना म्हणजे दोन्ही भाऊजांना इथलं जेवणाचं वगैरे सगळं त्या मॅनेज करत होत्या. अगदी सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं माझं सगळं काही केलं जात होतं आणि हॉस्पिटलमध्ये सुद्धा अगदी व्यवस्थित काळजी घेतली जात होती. तर आता बहिणीच्या जावेची सून आणि मुलगा भेटायला आलेत मला, कारण ते इथं पुण्यामध्येच राहतात जवळपास आणि त्यांना पण ऑपरेशन झालेलं समजल्यानंतर ते सुद्धा मला भेटायला आले. यांचा पण स्वभाव खरंच खूप छान आहे. एवढा मोठा त्यांचा बिझनेस आहे, तरीसुद्धा वेळात वेळ काढून मला भेटण्यासाठी आलेत. नाहीतर हल्ली पहा, लोकांना कसं फोन करून विचारपूस करण्यासाठी सुद्धा वेळ नसतो, तरीसुद्धा अगदी वेळात वेळ काढून सुद्धा मला भेटायला हे आलेत. आणि सासरकडचं मात्र अजून कोणीसुद्धा मला भेटायला आलं नव्हतं. अंगात असं खूप विकनेसपणा जाणवत होता आणि असं एकटीला असं जास्त म्हणजे चालायला पण जमत नव्हतं मला. आणि बघा ना, खरं तर आईची आपण सेवा केली पाहिजे, पण आईलाच माझी सेवा करावी लागत होती. त्यामुळे मनात पण खूप मला वाईट वाटत होतं. तर एक्सरे काढण्यासाठी निघालो आहे आता. न्यायला लागलेत मला आणि असं बसताना उठताना असं खूप वेदना व्हायच्या, त्रास व्हायचा, असं छातीत दुखल्यासारखं जाणवत होतं. पूर्ण सगळी बॉडी पेन झाल्यासारखं आणि जास्त म्हटलं तर माझी मान आणि उजवा हात खूप दुखायचा. असे पूर्ण खांदे वगैरे खूप दुखायचे आणि अधूनमधून असं ताप वगैरे येत होता. असं पूर्ण अंगामध्ये कणकण जाणवत होती. अधूनमधून अशी खूप थंडी वाजून यायची. नंतर रात्रीचं थंडी वाजून असं घाम आल्यासारखं होत होतं. तरीसुद्धा इथं काळजी खूप चांगली घेतली जात होती. अगदी व्यवस्थित काळजी घेत होते सर्वजण. आपल्या शरीरामध्ये जर ताकद असेल, म्हणजे आपण आतमधून एकदम हेल्दी स्ट्रॉंग असू, तर आपणाला काही पण सहन होऊ शकतं. आणि माझ्या बाबतीत नेमकं असंच झालं होतं की म्हणजे शरीरामध्ये खूप विकनेसपणा होता, त्यामुळे मला कदाचित हे सहन होत नसेल, वेदना वगैरे. आणि एखाद्यामध्ये सहनशीलता पण खूप कमी असते. तर काल ज्या काही तपासण्या केल्या होत्या त्या सगळ्या म्हणजे रिपोर्ट्स वगैरे सगळे चांगले आलेत माझे आणि आज आता डिस्चार्ज देणार आहेत. तर आता घरी जाण्यासाठीची आमची तयारी चालली आहे. तर आता सगळे आवरावर चालले का, तर थोड्या वेळानंतरच आम्ही घरी जाण्यासाठी निघणार आहे. आणि ताईलासुद्धा सांगण्यात आलं होतं की माझं ऑपरेशन झाले, तर चांगलं व्यवस्थित झाले, काही काळजी करू नको.
तर तीसुद्धा पुण्यात इथं भेटायला आली मला पुण्यातल्या घरी आणि हॉस्पिटलमध्ये येणार होती आज, पण तिला सांगितलं की डिस्चार्ज दिला आहे आणि आम्हीच दुपारपर्यंत घरी येतो आहे म्हणून. सकाळी जेव्हा बापू डबा घेऊन आला हॉस्पिटलमध्ये तेव्हा त्याच्याजवळ ही साडी ताईने दिली मला आणि ती तिथून साडीही घेऊन आली होती. तर सुंदर अशी साडी तिने मला आहेर म्हणून दिले. आणि काय होते की एखाद्या ठिकाणी प्रथा असते, तर तुमच्या इकडे पण प्रथा आहे का ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तर असं कोणतंही ऑपरेशन झालं की आपल्या जवळच्या व्यक्ती खूप आपुलकीनं असं आहेर वगैरे घेऊन येतात. तर आता आईने पण माझी ओटी भरले पाहिजे आणि साडी तर काय मला नेसता येतच नव्हती, त्यामुळे नुसते अशी वरून पांघरण्यात आली होती साडी. आणि तर आता थोड्या वेळानंतर घरी जाण्यासाठी निघणार आहे आम्ही. खरंच मनातून खूप आनंद पण वाटत होता की घरी निघाले, म्हणजे खूप दिवसानंतर, जवळपास एक 10-12 दिवस झालेत. आणि घरी म्हणजे मी काय आत्ता एवढ्यात सासरी नव्हते निघाले, तर पुण्यातल्या घरी म्हणजे माहेरी चालले होते मी. पण हॉस्पिटलमधून घरी निघाले खूप दिवसानंतर, हा वेगळाच आनंद मनात होता. तर घरी गेल्यानंतर म्हणजे घरी कोण कोण आहे, कोण कोण भेटायला आले किंवा माझं स्वागत कशाप्रकारे केलं जातं हे पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या अगोदरचं ब्लॉगसुद्धा खूप व्हायरल झाला आहे आणि यामध्ये सुद्धा खरंच तुमचं खूप श्रेय आहे. त्याबद्दल मी मनापासून तुमचे आभार व्यक्त करते, कारण कालचा जो ब्लॉग आहे तो खरंच खूप 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 व्हायरल झाला आहे. आणि त्यामध्ये सुद्धा तुमच्या मनात जी माझ्याविषयीची काळजी आहे तीसुद्धा दिसून आली. तर खरंच मनापासून तुमचे धन्यवाद. तर असंच मला सपोर्ट करत राहा. तर आता घरी आलो आहे आम्ही. प्रसन्न बॅग काढतं. दोनच आहेत ना? हां, दमाने ये मम्मा. हे यार पकडायला ते राहू दे. आलो एकदाशीर सोसायटीमध्ये. तर आता घरी निघालो आहे आम्ही आणि यायला पण खूप वेळ झाला, जवळपास अंधार पडायला लागला होता. कारण एकदम म्हणजे अशी स्लो गाडी आणली होती का, तर हादरे वगैरे बसू नये किंवा हादरे बसल्यानंतर त्रास होऊ नये यासाठी एकदम हळूहळू अशी गाडी आणली होती. आणि तब्येत एकदम क्लिअर झाल्यानंतर मी नक्कीच प्रयत्न करेन की चांगले ब्लॉग तुमच्यासमोर आणण्याचा. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी लिफ्टला बोलवतो. बस वर गेली. आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते. तर लवकरच भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, मजेत राहा. धन्यवाद.